महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्रावर त्यांची ख्याती दूरवर पसरलेली आहे असे एक आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय नांदेड ठोकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। दैनिक समर्थ गावकरी परिवाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत संस्थापक संपादक आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर विश्वासराव आरोग्य साहेब, त्याचप्रमाणे मुंबई विभागाचे संपादक माननीय दशरथजी चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्या सर्वांचं त्याचप्रमाणे ज्यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू करून मराठीमध्ये सुरुवात केली वृत्तपत्राची, ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपपूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होते। मी पुन्हा एकदा त्यांचा हार्दिक ऋण व्यक्त करतो। धन्यवाद धन्यवाद। गणेशजी आंबेडकर वाले त्याचप्रमाणे कोपरगावचे सभापती म्हणजे वाल्मिक स्टेजवरती यायचे। यानंतर आलेल्या पाहुण्यांचा भेटवाटी आहे आणि ते त्यांनी सार्थ ठरवलेलं आहे अशा या समाजसेवकाच्या ठिकाणी दैनिक समर्थ गावकऱ्यांना सत्कार करताना मला त्याचे आनंद होत आहे। धन्यवाद। Thank you.
आपण विविध क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं अशा मान्यवरांचा सन्मान सोहळा या नगरीमध्ये घेत असतो. आणि आज देखील या समूहामध्ये काम करणारे गावकरी समूहातील सर्व माझे ज्ञानवंत बुद्धिवंत गुणवंत असे शिलेदार त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला. आणि या कार्यक्रमासाठी खास म्हणून उपस्थित असलेले आणि माझ्या एका शब्दावर त्यांनी शिल्डी देण्यासाठी आले ते या देशातील हिंदुस्थानातील ज्येष्ठ नामवंत समाजसेवक त्यांच्याकडे पाहिलं जातं ते गुरुवर्य राज्यबाई कर्जीबाई माझ्यावर नेहमी प्रेम करणारे माझ्या गावकरी समूहावर त्यांचा हात माझ्या डोक्यावरती ठेवला आणि त्या पुढे जाण्याची एक आशीर्वाद प्राप्त झाला ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर या समूहामध्ये माझ्याबरोबर काम करणारे मुंबईचे संपादकीय जबाबदारी त्यांच्याकडे दिली दसऱ्याची चव्हाणची. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हिंदुस्थानातील नामवंत गायिका कुमार स्वामीजी, त्याचबरोबर माझ्या या समूहामध्ये काम करणारे आमचे पुणे निवासी संपादक प्रतीक गंगरे, त्याचबरोबर कार्यकारी संपादक मनोहर जाधव, त्याचबरोबर व्यवस्थापक म्हणून काम पाहता येते संजय सुंदर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खरंच लांबून होईना शब्दावर उपस्थित असणार असे सर्व आपल्या परिवारातील सभासद सर्व पत्रकार बांधव. खरं तर हा कार्यक्रम हा समूह हे वृत्तपत्र एक मला बलाढ्य व्यक्तीचे नव्हे, एक तुमच्यासारख्या एक एकत्रित आज संपादक अशी चळवळ करून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये काम करत असताना आपण देखील एक दैनिक असावं. कारण ज्यावेळेस आपल्याला आपल्या परिवारावर प्रसंग येतो त्यावेळेस स्वतःचा दैनिकामध्ये जो आनंद असतो तो इतरांच्या दैनिकामध्ये नसतो. कारण इकडे हल्ला झाल्यानंतर त्या दैनिकामध्ये काम करणारा मालक सांगतो तो आम्हाला पत्रकाराच नव्हे. म्हणून मी गेली 25 वर्ष गावकरी समूहामध्ये काम करत आहे. आणि गावकरी समूहामध्ये काम करत असताना आज देखील मी या गावकरी समूहामध्ये माझ्याबरोबर काम करता येते. गावकरीचे सर्व पत्रकार बांधव, खरं तर मी माझ्या समूहामध्ये मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं जे माझ्या दैनिक समर्थ गावकरी सर्व पत्रकार काम करतायत त्यांची जबाबदारी मी स्वतः घेतलेली आहे. त्याचं कारण असं त्यांची जबाबदारी मी माझा परम कर्तव्य समजतो. कारण या समूहामध्ये काम करत असताना मला आमच्या पत्रकार अतिशय महत्वाचा घटक म्हणून आम्ही हा पत्रकारांचा वार्ता मेळावा या ठिकाणी आयोजित करत असतो. या ठिकाणी आम्ही पहिल्याच वेळेस सांगितलं जे आपल्या समूहामध्ये पत्रकार म्हणून काम करतायत त्यांचा आम्ही 10 लाख रुपयाचा विमा दरवर्षी उचलत असतो. त्याचं कामच असं आहे. कोरोना काळामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला. त्यावेळेस कोणत्याही दैनिकाने कोणत्याही राज्य सरकारने मदत केली नाही. मात्र या दैनिकात अनेक संपादकांनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी केलं. मात्र त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत झाली नाही. म्हणून हा समूह या ठिकाणी काम करत असताना मला आज या ठिकाणी सांगावंच वाटतं का मी ज्यावेळेस संपूर्ण भागामध्ये काम करत असताना ग्रामीण भागातील पत्रकारिता या भागामध्ये काम करत असताना आज तुम्हाला माहीत नसेल माझ्यावर 144 कोर्टामध्ये दावे चालू आहे. आपण बातम्या पाठवता काल पाठवला 65 कोटी रुपयाची नोटीस सकाळ सोमवारी दिली. म्हणून मी मला या ठिकाणी त्यासाठी बोलवलं. आपण कॉपीराईट बातम्या करू नका. कारण तुम्ही कॉपीराईट करता बातम्या जोडता पालघर सुद्धा माझ्यावर वेळ आणि त्यावेळेस पालघर देखील असतात ते राज्य चालू या ठिकाणी उपस्थित आहे. त्या ठिकाणी देखील मला संकटाला सामोरं जावं. आज मला माहीत दिसत त्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीची पत्रकार बातमी घेऊन निघून जातो पण त्याच्या मालकाला संपादकाला जबाबदारी घ्यावी लागते. म्हणून मी अनेक वर्षापासून संघर्ष करत असताना मी दैनिक गावकरी संवाद होतो तेव्हा देखील काही वृत्तपत्रामध्ये चुकीचं काही बातमी आणि दावा जर केला तर ते मला देखील सांगायचे ते विश्वासावरती आणि तुम्ही झालं. आज तीच परिस्थिती आहे. म्हणून मी तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो
मी त्या समूहात काम करता, माझ्या समूहामध्ये काम करत असताना बातमी तपासून घ्यावी, कोणत्याही दैनिकाची कॉपीराईट करू नका. त्याचं कारण आहे, मला एक 65 कोटी रुपयाची दैनिक सगळ्या समूहाने नोटीस बजावली. माझ्याबरोबर पुण्यातील एका दैनिक त्यांना देखील 65 कोटी रुपयाची नोटीस बजावली. आपण बातमी सोडता, दुसऱ्याची बातमी घेता, तिच्या संस्कार करा, दुसऱ्या व्यक्तीची बातमी घेऊ नका. आपण देखील खतानी पत्रकारिता बंद करा, चांगल्या प्रकारे पत्रकारिता करा. मी नेहमी सांगतो, या समूहामध्ये मी काम करत असताना मला काय मिळालं यापेक्षा माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व पत्रकारांसाठी आपण काय करता येईल हा समूह काम करत आहे. दैनिक समस्या समूहाच्या माध्यमातून मी ऑनलाईन असं मी देशाला बोलत आहोत. मी देखील असं म्हणू नका बातमी पाठवली आणि नागरिक तुम्ही इतरांना पाठवली. हा समूह तुम्ही पत्रकार तुम्ही तुम्ही मालक म्हणून माझ्या समूहामध्ये आहात. तुमचा सेवक म्हणून मी या समूहात काम करतोय. खरं तर या ठिकाणी विनंती करतो, आपण हा समूह संपूर्ण भागामध्ये काम करत असताना तुम्हाला सांगावंसं वाटतं, याकडे दखल घेऊन आपण काम केलं पाहिजे. कुणाची तरी आलेली प्रसंगा बातमी आपल्याला आपल्याकडे प्रश्न करता यायला पाहिजे. आपण ती बघत नाही, मात्र आलेल्या मित्रांनी दिलेली बातमी आपण सोडतो. खरं तर मला ज्यावेळेस मी माझ्या प्रतिनिधीला विचारलं काही ही बातमी आमच्या प्रतिगंधनीस नाही आहे की संजय नावाचं समूह आहे, त्यांना 65 कोटी रुपयाची सरकारची नोटीस मला नोटीस आली. पण मी ज्या वेळेस मी त्याच्यामध्ये गर्दी होतो, मी त्यावेळेस त्यांना सांगितलं तुम्ही घाबरू नका, काही लोक उत्तर आपण देऊ शकतो. पण उत्तर देत असताना मी प्रतिनिधीला विचारलं ही बातमी आपण कशी घेतली, कुणी दिली. तर तुमच्या प्रतिनिधीने इतकं सुंदर आणि समर्पक उत्तर दिलं. काय सांगावं त्या पत्रकारांनी, एका ड्रायव्हरने बातमी दिली आणि मी तुमच्याकडे पाठवली. एका ड्रायव्हरने बातमी दिली, मी तुमच्याकडे पाठवली, त्यामुळे माझा काय संबंध. अतिशय दुःख झालं. असो, तुम्ही मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही कुणाची कॉपीराईट बातमी करू नका, जी तुम्हाला टपाली पत्रकारिता करू नका, जी तुमची शोधक पत्रकारिता आहे ती शोधक पत्रकारिता करा. या माध्यमातून मी तुम्हाला आजही सांगतो, मी तो शब्द दिला आहे याच्याबद्दल करणार नाही. माझ्या समूहामध्ये जे काम करताय त्यांची जबाबदारी मी घेतली, पहिल्यापासून घेतलेली आहे. त्यांचा विम्याचा विषय असेल, त्यांचा आधी कागदाचा विषय असेल, त्याच्यानंतर त्यांचा कोणताही विषय असेल. कारण ज्यावेळेस काही घटना घडते त्यावेळेस मी त्या कुटुंबाकडे गेल्यानंतर त्या कुटुंबाचे काय हाल होतात हे मी बघितलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांना मी सांगतो हा समूह आपल्याबरोबर नेहमी राहील. आपण देखील काम करत असताना वास्तव्य आणि प्रेस यावर चालण्यापेक्षा सत्य प्रतिनिधी विकास करा. समूहाला देखील काही दाद लागणार नाही याची देखील आपण काळजी घ्या. आम्ही दरवर्षी आपल्याला जे साहित्य देत असतो ते साहित्य किती आहे यापेक्षा पत्रकाराला काम करत असताना, ग्रामीण भागातील पत्रकाराला काम करत असताना त्याला कोणती अडचण होऊ नये, त्याला सर्व सुविधा कशा प्राप्त होईल यासाठी आम्ही नेहमी समोरच्या वगैरे काम करत आहोत. हे काम करत असताना तुमची देखील आमची देखील समूहाची जबाबदारी आहे ना. मी माझ्या समूहामध्ये काम करणारा माझा कोणताही ग्रामीण भागातील पत्रकार असो, याच्या सुख सुविधांसाठी वेळ प्रसंगी 2 ते 4 टाक्याची माझी पण ताकद आहे. पण आपण देखील काम करत असताना मी ते नेहमी सांगतो, ज्याचं कुंकू लावा त्याचा प्रपंच करा, नाहीतर कुंकू एकाचं प्रपंच दुसऱ्याचा, त्याचा संसार कधी व्यवस्थित होत नाही. म्हणून तुम्ही कोणत्याही दैनिकात काम करा, पण ज्या दैनिकात काम कराल त्या दैनिकाने तुमची तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे. यूज अँड थ्रो अशा दैनिकात बिलकुल काम करू नका. नाही जमलं स्वतःचा युट्यूबवर चॅनल सुद्धा करा, त्याच्यावर सुद्धा आपल्याला काय काय होऊ शकते. कारण माझे ज्येष्ठ मित्र अशोक पालकर यांनी सांगितलं होतं, नाही जमलं आपण सोशल मीडियामध्ये स्वतःचा युट्यूबवर चॅनल करा, त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता. कारण प्रत्येकाला माहीत झालेलं आहे, नाही वर्तमानपत्राने बातमी प्रसिद्ध केली तर हा त्याच्या युट्यूबरला बातमी प्रसिद्ध करू शकतो, एवढी सुद्धा खात्री असते. म्हणून मी एकदा सर्वांना सांगतो, आपलं असं बोलवलेलं खरं कारण आपल्याला वर्षभर तुम्ही तुमच्या कामात असतात, मी माझ्या कामात असतो. वर्षभर आपण तुमच्या बातम्या पाठवत असतात, त्या बातम्या पाठवून समूहाला देखील आर्थिक मासिक खर्च याचा ताळमेळ बसवणं अवघड आहे. खरं तर आता शेतीचा आशीर्वाद माझ्यावर आहे, म्हणून आता मी काही कमी पडणार नाही. कारण जी गती पाहिजे होती ती गती ते घेतलेली आहे आणि ती गती मला नक्की देतील ही मला खात्री आहे. शेती मला पैशाचं मला
मला पैशासारखे सोन्यासारखे माझे पत्रकार आहे. ते पत्रकार मला की मला बिझनेस म्हणून नाही, हा समूह पैशाचा बनवण्याचा पत्रकाराचा समूह होतो नाही, हे सर्वसामान्यांचं आहे. आमच्या वर्तमानपत्रात तुम्ही बघा, सर्वसामान्य वाईट आहे येऊ शकते. यासाठी या स्पर्धेच्या पुढे जात असताना सुद्धा आपण 2 युट्यूबचे चॅनल काढून ठेवलेले आहे. आजपर्यंत युट्यूबच्या कोणत्याही चॅनलचे कधी आपण जाण्याची अपेक्षा धरलेली नाही. वर्तमानपत्राच्या बाबतीत देखील आपण कधी म्हणलं नाही की तुम्हाला तुम्ही हे करा, पण तुम्ही सुद्धा चाललं पाहिजे. ज्यावेळेस इतर दैनिकाला जाहिरात जाते त्यावेळेस आपल्या दैनिकाला का मिळू शकत नाही, यासाठी देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. इसते वरचे गुण करण्यापेक्षा तुम्ही देखील जास्तीत जास्त कमिशन आमच्याकडून मागणी करा, जास्तीत जास्त त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला काहीतरी म्हणतात बातमी पाठवल्यानंतर तुमचा अंक येत नाही, आणि अंक येत नाही, अंक येण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे. तुम्ही सुद्धा देखील असं म्हणलं पाहिजे की ही जाहिरात तुम्हाला दिलेली आहे, यामध्ये तुम्ही आमच्याकडे करा. मी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करेल. या ठिकाणी आपण विविध स्तराचे पुरस्कार दिलेले आहेत. आपण ए पुरस्कार, पुरस्कार, 3 स्टार असे पुरस्कार सुद्धा आपण घेणार आहोत. यानंतर आपण सर्वात काम केले आहे त्याचे देखील पुरस्कार आपण या ठिकाणी वितरण करणार आहोत. म्हणून एकदा काही सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेल. आपण ज्या वेळी तुम्हाला काही मदत लागेल त्यावेळेस तुम्ही देखील देण्यासाठी आमचा समूह बांधील राहील. आम्ही देखील करोडपती नाही, तुम्ही संस्थानिक नाही, मी देखील तुमच्यातीलच एक घटक आहे. आणि मला तुमच्या ज्या वेळेला आहेत त्या माझ्या वेळेला समजणारे आहे. मी एसी मध्ये बसणारा सामान्य नाही, मी एसी मध्ये बसणारा नाही. माझ्या बरोबर जे काम करतायत ते एसीचे नाही. मी तुमच्यातल्या सरकारचे गुणितला एक ग्रामीण भागातला आहे. माझा हात दोषाने बनवलेला नाही, माझा हात कोणत्याही नाही. मी दिवसभर संघर्ष करून ते वर्तमानपत्र कसं काढता येईल कसं चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. म्हणून या पुढील काळात देखील आम्ही ठाणे मुंबई 5-6 भागामध्ये इलेक्शन सेल सुरू केले आहे. रिसर्च शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व काही पूर्ण केलेलं आहे. शासन देखील वेळोवेळी आमच्या अंकात कमिटी करत असताना सकाळ समोर असतात त्या ठिकाणी स्वतः अधिकारी जाऊन अंक चेक करतात किती पर्यंत. म्हणून सर्व स्पर्धेत आम्ही उतरलेलो आहोत. आणि आमच्या 5-6 इलेक्शन आपल्या सर्व होतील. यानंतर आता शेतीचा आशीर्वाद आहे, कसं व्हायचं काय होणार यासाठी देखील प्रयत्न करू. म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी एकच सांगणार का आपण ज्या माझं म्हणणं असं नाही माझ्या याच्यात काम करा असं नाही, तुम्ही कोणत्या याच्यात काम करा. आज माझ्यासमोर काम करणारा मुंबईमध्ये निवडणुकीच्या काळात देखील आम्हाला संतोष जोडगे जे असतात, विजय गदाचे असतात, किरपाल शेट्टी असतात, असे बॉम्बेमध्ये आपल्याला सुद्धा ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्याला मदत केली. मुंबईमध्ये देखील आम्ही चांगल्या प्रकारे हे करतोय. आपण देखील चांगल्या प्रकारे हे करा. आणि मला खात्री आहे का हा यशस्वी वाटचाल नक्कीच केली जाईल. आपण सर्वजण देखील तुम्ही दुसऱ्याचं दैनिक या पेपरचा आपला सबंध नाही, फक्त बातम्या पाठवून देण्यापुरते मी जेव्हा जातो मी तुम्हाला सर्व आपण चांगल्या ध्येयाने या कामामध्ये काम करता येते. तुमच्या समाजाची तुमच्या कष्टाची मी कधीही विसरणार नाही. तुम्ही देखील हे दैनिकाचे तुम्ही पत्रकार आहात असं मानू नका, तुम्ही देखील मानक आहात. कारण आम्ही हा समूह सुरू करत असताना तुमच्या ग्रामीण भागातील माझ्या ग्रामीण भागातील पत्रकारांचा हा पेपर आहे. आपल्या लेखनाचा नव्हे, मी आताही सांगतो तेव्हापासूनही सांगतो, भविष्य काळात देखील जे मला माझ्या ग्रुपसाठी करता येईल ते नक्कीच करेल. यासाठी तुम्हाला देखील असं वाटून घेऊ नका. वेळ नसेल मी आताच सांगतो, वेळ आल्यानंतर कुणीही आपण म्हणून मी सांगतो मी देखील तुमच्या सरकार एक ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा सुद्धा आहे. मी देखील इतर पेपरपर्यंत संपादक असा प्रवास करत आलेला आहे. म्हणून मी आपल्याला संघर्ष करत ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज आहे त्या त्या वेळेस तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. दुसरी बातमी आली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी फोन करण्यापेक्षा बातमी काय किती लावायची किती बातम्या लावायला तरी 10 बातम्या मागे देखील 500 जाहिरात देण्याची सुद्धा उद्दिष्ट या पत्रकारांनी ठेवलं पाहिजे. हे असं मला वाटतं. मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ज्यांनी माझ्या समूहामध्ये काम केलं त्याला मी कधी तुमच्यासमोर का सांगतो नाही, मात्र त्याच्या कुटुंबाची आणि त्याची जी
वृद्धकाळाची जी आपली पेन्शन योजना असेल, कारण तुम्हाला आजही सांगतो शासनाच्या नियमामध्ये 20 वर्ष ज्यांनी एकाच दैनिकामध्ये काम केलं असेल त्या दैनिकातील वार्ताहरांना ज्येष्ठ सरकार पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल. म्हणून मी पहिल्या दिवसापासून तरी माझ्याकडे अनेक ज्येष्ठ ज्येष्ठांना माझ्याकडे असताना आहे. तुम्हाला देखील सांगतो असं मानू नका या एकाने काम केल्यानंतर काय होईल. आज आलेली बातमी ही जगाच्या पाठीवर जात असते, कारण आज आपल्या अनेक लोक आहेत अमेरिकेत जरी असल्या लोकनिमित्ताने तरी त्या ठिकाणी तो दैनिक काम करत असतो. कारण पहाटेच्या आणि आपल्याकडे ज्यावेळेस 10 वाजता त्यावेळेस पाठ होते त्या ठिकाणी असणारे लोक देखील चांगल्या प्रकारे आपल्या भाषण करत असतात. म्हणून नाव आपलं आहे सोनं ते सोनं याप्रकारे तुम्ही देखील एकमेकांना आपल्या समोर काम करण्यासाठी प्रयत्न करावे हीच अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांना या ठिकाणी पुरस्कार संपन्न होईल सर्वांचा मी आभार मानतो. पुनश्च एका वर्षभरामध्ये पुरस्कार तुमच्या पाठीवर काम करत असेल भविष्यकाळात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज पुरस्कार सुद्धा चांगल्या प्रकारे करू हीच अपेक्षा व्यक्त करतो. आपण आपल्या रामून आला परत आपला 12चा टाइम असं दिला होता. आपल्या उशीर झाला पण शब्दाला वचनपोटी करणारे असे राज्यपाल यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते गुजरातवरून आले. मला शब्द दिला होता की कोणत्याही बैठक घेणार ते गुजरातवरून आले आणि प्रयागराजला खरं तर या ठिकाणी बसलेले व्यक्तिमत्व तुम्हा सर्वांना परिचित सांगतो. त्यांच्या शेतीचे पूर्ण हिंदुस्थानामध्ये 40 मंदिर आहे. शेतीचं कार्य संपूर्ण हिंदुस्थानात सुरू असतं. ज्याला म्हणतात ज्याला नाही त्याला मानत नाही. या ठिकाणी परिस्थिती अशी आहे ज्याला नाही तुम्ही त्याला आहे शेती अशी परिस्थिती सुरू आहे. त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं आपल्याकडे जे आजारी असतील त्यांना काही किडनीचा त्रास असेल कोणताही आजारी माणूस असेल तर आपल्याला चिठ्ठी पाठवून द्यायची. कोणाला किती मदत जातो फक्त चिठ्ठी द्यायची. मला इथे आनंद वाटला शेतीचं कार्य मला जी काम करत असताना मला देखील परिसर लावला आणि मी त्यांच्या गेल्यानंतर त्यांचे उद्दिष्ट माझे उद्दिष्ट सार्थक होते. तर मी गेले 25 वर्षापासून आम्ही गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा घेत असतो. वर्षभर आम्ही शालेय साहित्य वाढवत असतो. निमित्ताने आपण प्रकारसाठी जे उपक्रम करतो आणि चांगले आपण ते उपक्रम करत असतो. माझ्या समूहामध्ये असो माझ्या पत्रकार संघामध्ये असो ज्याच्या वेळेस प्रसंग येईल माझ्या स्वतःसाठी तुमच्याकडे कधी शेती पसरवणार नाही. जर माझ्या पत्रकार बांधवांना कधी वेळ आला दुःख ते आजार पडले त्यामुळे मला तुमचं दान दिलं राहतं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तिकडे 4 वर्षांनी काम करतो. 70 किलोमीटर रोडने 70 किलोमीटर मी माझ्या मुलीने 7 वाजता होता आणि 6:30 वाजता आता नियम आहे 1 तास अगोदर एअरपोर्टमध्ये जायला. पण तिथे मिलिटरी जमाने म्हणून मिलिटरीमध्ये माझ्या कार्ड होता मला जाऊ 7 वाजता आणि मसुदीला म्हणून मी गेलो. मसुदीला नंतर मी आलो तरी भरपूर कार्यक्रम आहे समाजाला जगवण्याचा कार्यक्रम आहे आणि पत्रकारांची भरपूर संधी आहे. आणि आता महाराष्ट्राने कसं काय आणि या महाराष्ट्रात का आपल्या गाव सोडत नाही आणि घरात सुद्धा असतात माझ्याकडे माग वापरणार नाही. मला घरात पाहिजे मला पैसे नाही मी कुठे पैसे घेणार नाही. कोणी 50 लाख दिले 50 कोणी दिले तरी मी घेत नाही. कारण तुमच्या एकेकी खानावरांच्या पण आधार नाही विदेश पण देतो काही विदेशी लोक इथे आपल्या नाते साधून असे कपडे मागायचे पण ते लोकांसाठी एवढं घेतला गेला. मी केलं असतो मी घेतला नाही आता माझं त्याला नाही आला त्याला सगळी सांगतो विदेश लोकांना
प्रमुख स्वामी आले
ते पण बसत एक तास लगेगा इसे 40-50 ऑफिस में होने में काम चले किसी को हाथ लगाने में नहीं पड़े तो स्वतः प्रभु स्वामी साहब इस सगा के लिए पैसे अपने नहीं है समाजाचे देवाने दिलेले देवाने देणगी दिली ती कुणाला द्यायचा हे सगळ्या लोकांवर दिला आहे म्हणून देत राहा जे देतो त्याला कधी हात लावायला लागत नाही तुझ्या विश्वासावर हात लावायला लागणार नाही आणि हे देण्याचं काम आहे या बातम्यांना माणसाला न बोलायचा काम होऊ शकतो मी पैसे बाकी आता भारतात पैसे शिवाय काय होत नाही सगळे पैसे पैसे पण एवढे खूप झाले पण रात्री वाटल्याशिवाय खूप खर्च करतात आपल्याला पण काहीतरी घ्या रात्री काहीतरी लोकांच्या पण जोडून घेते सांगायचं विकत मिळत नाही लोक सातवा वेळ नाही दुसऱ्या वेळेस आहे आपल्याकडे त्याशिवाय काही परिस्थिती कोणाला मिळाली नाही एन्जिओग्राफी जवळ पण देतो आणि संधी मेडिकल पण कोण देतो देऊ देतो कोणालाही टाकला त्याला मध्ये जातवाट नाहीये गरीब लोक नाही कोणाला देणारे काचा कुत्रे बिचारे 200 पेटची होते ते सिटी होते कुत्रा आला काय झालं की एसी पेट होतो आणि त्यामध्ये पण देव देवासर कुत्रे सगळे मिळाले सर्व देव आणि आज गावकरी करते तुम्हाला स्वीकार होत आहे हे विमान म्हणतो पत्रकाराचा सन्मान करणे गरजेचे आहे कारण पत्रकाराला इमर्जन्सी पत्रकाराकडे आताची इमर्जन्सी पण घेऊन आला बरं नाही अशी पद्धती आली नाही कोण सांगायला तयार नाही कोण बोलायला तयार नाही कोणी जे काय पत्रकार जर त्यांचे विरोधी त्याच्या प्रमाण काय पण काय नाही देव कधी आपण रात्र बघतो तर रात्रभर बघत नाही एक दिवस त्याला द्यावा आणि विश्वासावर द्यावा तुम्ही एक नोकरीचं काम घेतलंय दैनिक व्यवस्था तुम्हाला तुमची जबाबदारी काय आहे आज तुम्ही कोणाची जबाबदारी घ्यायला तयार आहे फार पैसे आणि शक्तीनारायण आणि शक्ती आपल्या करणे माझी वैयक्तिक फोन आहे ना काल गुजरातला होतो उद्या पावलेला झाला सविस्तारला आणि रात्री नागपूरला जायला नागपूरला गाडी आहे 5 लाख रुपये देते गुजरातला 5 लाख रुपये 1 लाख का सगळं 4 दिवस दुसरे जोड पूर्ण आला पावजेता आम्ही लागायचं घरी त्याची आई काय घेऊन आला 5 लाख रुपये माझी काय मजा आली त्याची म्हणजे तेचे बाजारीमध्ये दिवाळीमध्ये नाचणी दुसरा कुठलाही पैसे नाही आहे गावामध्ये पण नाही करते त्याचा दुकानदार लहानपणी पण व्यक्ती चाललेला आहे कारण जास्त कमवायचे असेल जास्त मिळवायचे पण त्याला जास्त मिळत नाही शेतकऱ्याला कारण शेतकऱ्याची अशी आली कधी कधी 2 रुपये टमाटा त्याच्या रोडवर बघितलं आहे आता करणार ते कसं काय करायला आपल्या सर्व देवानी माणसावर नाही माणसामध्ये देव काय त्यांच्या कॅन्सर सुद्धा आज काय झालं लाखो लोक घ्यायला दिले आहे ते 200 फुटाच्या मध्ये तुम्हाला सगळे सांगते काय कधी कधी पाणी कधी काय म्हणजे 200 शब्द होतो आपल्याला 40 वर्ष झाले असं झालं ते देवळ समाज मध्ये आपल्यामध्ये देवण गेले माणसामध्ये होत नाही देव वाचा राजा स्वामी हे आपल्याला गहू गायला बघायचं वासनाला बघायचं आपल्याला गडून बघायचा बगीचा बघायचा आपल्यामध्ये पण परत आपल्याला विश्वास ठेवून धन्यवाद की तुम्ही काही ऐकलं तर एक पेपर भरपूर चालवा आणि लोकांना जागवा आणि जेवढे जागवा शक्ती भरपूर तुम्हाला आपल्या मला जी शक्ती मिळाली आता भारताला देशाला त्याची शक्ती मिळाली विचार करा आणि तुम्ही पण सांगितले मला की तुमच्याकडे एक उद्योग करून काम करून आपले पैसे लावले नाही वापरायचे काम काय चिंता नाही आहे तुमचे मुले चांगला करते 2 नंबर नाही 1 नंबर होते नंतर बोलण्यापर्यंत सरळ यामध्ये लागणार पण कधी 1-2 नंबर आपल्या घरात आला नाही जे 1 लाख विद्यार्थी सर्व जरी पावती आणि वीज करून पैसे धर्माला गरीब विद्यार्थ्या आजकाल ते पण धर्माला वापरण्यासाठी माझ्यासाठी वापरण्यासाठी नाही माझ्या मित्रांना विश्वासराव पुढे सुरू करते पुढे गाडी वापरते काय वापरते स्वतःचा पैसे वापरायला लागत नाही कारण त्याच्या पैसे वापरायचे त्याचे पैसे कोणाला वापरले कसं वापरलं तुमच्यामध्ये मला विश्वास सांगितलं आहे गावोगावला मी पाच जाणतो गावोगाव लोक तरी कोण बाकी गाव असला आणि त्या गावामध्ये जे काय करतात
तुम्ही पाठवा एक पत्रकार एक गावात 5 मिनिटं पत्रकार पाठवला आहे त्याला पाठवणार नाही त्याकडे मारणार नाही कारण आपण एखाद्या व्यक्तीने खर्च लागतो 5-5 रुपये त्याला एक चांगलं एकच आहे त्या सर्व काम करायला एक काम करायचं पाण्याच्या भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कोणती प्रसंग इथे वेळा पडावे वेगवेगळ्या घटना आपण विचार करतो किंवा रोज केली करणारा आणि असा विचार करा समोरील माणसा जागे आणि गलत करणारे आपण मटकेवाल्याच्या धर्मामध्ये आपल्याला मला समाजाला वसंत करायचं घर केले वसंतमध्ये वसंत वाढत आहे आणि त्याच्यामध्ये फरक पडण्यासाठी आधाराच्या रिपोर्टमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी अब्जो विचार करते आणि ते सगळे भारत गुजरात राजस्थान मध्यप्रदेश यूपी सगळे चालत आहे पण त्याला माहित नाही की रेकॉर्ड बसणार तू दुसऱ्याचे रेकॉर्ड तुझ्या घरी सुविधा अशी कमाई घरी येणार असं आपलं विचार असं आपल्याला जवळ येणार आणि असं ओळखार सावध अशी कृती आली नाही आली सर्वांनी पाहुणे आले आपण मोठी संख्याने आले सर्वांना अभिनंदन करतो आणि सर्वांना मग कोणी पत्रकार असेल जाऊन याची खास त्या विश्वासाला वचन नाही कारण पत्रकार वचन केला रस्ते चालला पत्रकार जसं शिक्षक असतो ते शिक्षक नाही शिक्षक गाडी शिक्षक पैसे मागून दिले नंतर छोटा आणि गाव परत आनंद होते आहे लोकांना समजले नाही त्याने तिथून डायरेक्ट पाच लाख येऊन घेते कारण जेवणात हे आम्ही लक्ष गेलं मला ते पोलीसमध्ये पण असं असे असं शिकू ट्रेनिंग कोणी त्याला सांगितलं की काय करायचं काय होतं ते परिषद प्रत्येक I